सकाळी छान असे बाजरीचे प्रोटीन असे आप्पे ट्राय केले, ज्याची टेस्ट खरंच खूपच छान झाली होती. त्यानंतर दिवसभर कोणताही शूट न घेता डायरेक्टली संध्याकाळचा शूट घेतला. त्यामध्ये आम्ही येता येता भाजीपाला घेऊन आलो आहे आणि सोबत हे अननस आणलं होतं, ज्याचा वासच इतका भारी येतो ना का ते फळ घेतल्याशिवाय माणूस तिथून हलणारच नाही. मग काय छान असं कट करून मस्त त्याच्यावर चाट मसाला, मीठ, लाल तिखट टाकून मस्त असं खायला घेतलं सर्वांनी बसून. मग जो काय भाजीपाला होता तो ज्या त्या टोपलींमध्ये टाकून घेतला, कारण पिशव्यांमध्ये ना घाम फुटून लवकरच भाजीपाला खराब होऊन जातो. छान असं स्वयंपाकाची तयारी करायची होती म्हणून पटापट सगळा भाजीपाला टोपल्यांमध्ये जिथला तिथं करून घेतला. आणि फ्रीज ऑलरेडी क्लीनच केलेलं असतं कायम, तर ते काय क्लीन करायची गरज येत नाही. जेव्हा तेव्हा मी भाजीपाला संपला, लास्ट भाजीपाल्याच्या वेळेस एकदा फडकं मारूनच घेते. सर्व भाजीपाला ठेवला आणि आज जेवणामध्ये होतं वरण चिकुल्या. तुम्ही त्याला काय बोलता मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि याच्यामध्ये मी तडक्यात फक्त तेल, जिरं आणि लसणाची फोडणी देते. तिखट मिरची वगैरे घालत नाही, कारण परीलाही खायला खूप आवडतं, त्यामुळे साधंसच करते. फोडणी देऊन झाली होती, मग त्यामध्ये चपाती बनवून छान असे त्याचे एक चौकोनी किंवा असे लांबट असे कट करून ते त्या डाळीच्या फोडणीमध्ये सोडून दिले. आणि त्याच्यासोबत सगळ्यात फेवरेट भाजी म्हणजेच कुरडईचा भुगा किंवा कांदा कुरडई, तुम्ही काय म्हणता याला, जी की गव्हाची कुरडई आपण भिजवून करतो. त्यामध्ये कांदा छान परतवून घ्यायचा. कांदा परतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला लाल तिखट, हळद, मीठ सर्व टाकून जी काय आपण कुरडई पाण्यात भिजायला ठेवली होती ती या मसाल्यावरती छान मोकळी करून सोडून द्यायची आणि मस्त अशी परतवून घ्यायची. ही कुरडईची भाजी जी आहे ना खरंच खूप टेस्टी लागते. एक वेगळीच काहीतरी चव असते बरं याच्यामध्ये, मला तर खूपच आवडते. परीचं थोडी किरकिरच चालू होती, कारण थोडा उशीर झाला होता मला बनवायला आणि मला म्हणजे बाजारातून यायलाच लेट झाला होता. तिला खूप जोराची भूक लागलेली होती. मग काय पटपट स्वयंपाक आवरून ताटं करायला घेतले. आणि त्यानंतर ह्या ज्या वरण चिकुल्या असतात ना त्याच्यावरती खरंच 1 चमचा तूप टाकून खायला एवढं टेस्ट त्याची चेंज होऊन जाते. मस्त असं जेवायला घेतलं. लाडूबाईला म्हटलं थोडी स्माईल दे, पण राग जास्तच होता, कॅमेरासमोर काय यायचं